सरडी येथे पोलिसांच्या लाठीमार जखमी झालेल्या 80,000 मराठ्यांच्या उपोषणाकर्त्यांपैकी 40 जणांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून 25 लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहे, तर उर्वरित 30 जणांचा खिशातून उपचार खर्च करावा लागला। विशेष म्हणजे आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर खासगी रुग्णालयात गेल्या 10 महिन्यात 6 वेळा 4 लाखांचे मोफत उपचार करण्यात आले आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सरडी येथे मनोज जरांगे उपोषणाला बसले असताना 1 सप्टेंबर 2023 पोलिसांनी केलेल्या लाठीचार 80 आंदोलक जखमी झाले होते। त्यावेळी जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरात एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते। तेव्हापासून आज 10 महिन्यात त्यांना 6 वेळा या रुग्णालयात दाखल केलेले होते। आतापर्यंत त्यांच्यावर 4,000चे मोफत उपचार करण्यात आलेले आहेत। आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यावर 10 महिन्यात करावे लागणारे 6 वेळा रुग्णालयात उपचार, जखमीवर उपचार, सीएम फंडातून 25 लाखाचे बिले। त्याचवेळी मराठा समाजाचे 80 आंदोलक जखमी झाले होते। त्यापैकी 40 आंदोलकांच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून करण्यात आला। 40 जणांचा स्वतःच्या खिशातून उपचाराचे पैसे भरणे गेले, तर 10 जणांवर रुग्णालयाचे खर्च केला आहे। त्या 40 आंदोलकांना सीएम फंडातून 25 लाखाची बिले मंजूर करण्यात आलेली आहे। माहिती गॅलेक्सी हॉस्पिटल डॉक्टर विनोद चावरे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली। अपघातग्रस्तांना सीएम फंडातून 12 लाख, अंतरवली सरडी येथे झालेल्या पहिल्या जाहीर सभेतून परतणाऱ्या 12 जणांचा अपघात मुक्त झाला होता। त्या अपघातग्रस्तांनाही प्रत्येकी 1 लाख याप्रमाणे सीएम फंडातून 12 लाखाची मदत देण्यात आली। मनोज जरांगे यांच्यावर काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात उपचार करण्यात आले। जरांगेंचा उपचार 8,000च्या VIP रूममध्ये 45 दिवस। गेल्या 10 महिन्यात जरांगे 6 वेळा उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले। 8,000 रुपये प्रतिनिधी शुल्काच्या VIP रूममध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती। यामुळे 45 दिवस उपचार करण्यात आलेले आहे असून 4 लाखाचे उपचार सदर रुग्णालयात मोफत केले आहेत।